हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे जवळपास 7:45 झालेले आहेत. माझी अंघोळ वगैरे झाली आणि झाडू मारून घेतला होता अंघोळीच्या आधीच. तर इथे मी लगेचच कामाला माझ्या सुरुवात केलेली. सकाळचं रुटीन ना, जितकं आपण पटापट घरातली कामं उरकू ना, तर तितकं पटापट आपलं कामं उरकली जातात. कारण की मस्तपैकी आपली झोप झालेली असते आणि सकाळी सकाळी फ्रेश वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, कुठलंही काम न केल्यामुळे मूड कसा आपला फ्रेश असतो. त्याच्यामुळे ना मी अंघोळ झाली की लगेचच लादी वगैरे पुसून घेतली. घर ना जोपर्यंत झाडू वगैरे मारत नाही आणि लादी वगैरे पुसत नाही ना, तोपर्यंत स्वच्छ हे घर वाटतच नाही. तर तिकडच्या रूममध्ये मुलगा झोपलेला आहे, तर त्याला मी काय उठवलेलं नाहीये. पण म्हटलं की चला तोपर्यंत बाकीच्या रूम मी पटापट पुसून घेते. त्याच्यानंतर तो जेव्हा उठेल, तेव्हा नंतर मी ती रूम सगळी आवरून घेईल. घर वगैरे सगळं पुसून झालं होतं, पण तुम्ही खिडकीतून पाहत असाल ऊन भरपूर पडलेलं आहे बाहेर आणि इतकं प्रचंड गरम होतंय ना आणि म्हणून ना मी हे माझ्या पाठीमागच्या केसांची ना अशी छोटीशी अशी एक पोनी बांधली. तुम्ही बघू शकता आणखीनही केस पाहिजे तितके मोठे झालेले नाहीयेत माझे. तर खूप गरम होत होतं, मानेवर केस पडत होते म्हणून मग रबर घेऊन एक अशी छोटीशी पोनी बांधली. किचनमध्ये आले आणि इतकं प्रचंड गरम होत होतं. पंखा लावला पहिला किचनमधला आणि आता किचन सगळं आवरलेलंच होतं रात्रीचं. तरी देखील थोडेफार सकाळीचे काही मी गरम पाणी वगैरे पिते, तर ती भांडी किचनच्या ओट्यावर होती. तर ते सगळं आवरून घेतलं आणि रात्री ना म्हणजे संध्याकाळी काल रात्री मी वॉकवरून येत असताना अंडी वगैरे आणले, ते तसंच इथे किचनच्या ओट्यावर ठेवलेलं. तर ती अंडी पहिली मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. आता रोज-रोज तोच नाश्ता करून म्हणजे चहा चपाती किंवा भाजी चपाती तोच नाश्ता करून कंटाळा आला होता आणि म्हणून म्हटलं, की आज सकाळी नाश्त्याला काहीतरी वेगळं करावं. म्हणून मी ना रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता. रात्री भिजत घातलेला साबुदाणा असतो ना, दुसऱ्या दिवशी त्याची खिचडी खूप छान अशी मोकळी सुटसुटीत बनते. तर मस्तपैकी असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा करून घेतला आणि इथे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता साबुदाण्यासाठी ना मी शेंगदाणे वगैरे भाजत नाही. कारण की शेंगदाण्याचं मी आधी कूट करून घेते आणि मग त्या फोडणीमध्ये ते शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाण्याचं कूट परतून घेते. तर अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी मी करते. तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा. माझ्याकडे क्वचितच नाश्त्याला साबुदाणा, पोहे किंवा मग उपमा असे हे नाश्त्याचे प्रकार बनतात. नाहीतर एरवी मुलांची शाळा, कॉलेज सुरू झालं ना, की भाजी चपातीच असते. त्याच्यामुळे ना कधीतरी हे असे वेगळे नाश्ते ट्राय केले ना, की म्हणजे मुलांना देखील बरं वाटतं. तर आता इथे मिरची मी घातली आणि खरं सांगते फ्रिजमध्ये ना हिरवी मिरची नव्हती. तर मग मी ज्या काही फ्रिजमधल्या अशा थोड्याफार मिरच्या शिल्लक होत्या, तर त्यातल्या लाल मिरच्या काढल्या आणि 1-2 हिरव्या मिरच्या. तर तशा प्रकारे मी साबुदाण्याला फोडणी दिलेली आहे. शेंगदाण्याचं कूट ना तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आणि शेंगदाण्याच्या कुटाचा रंग थोडासा बदलला पाहिजे. तर मस्त साबुदाणा तयार होतो आणि चव देखील छान लागते खमंग अशी. एका साईडला माझा चहा होतोय, त्याच्यामध्ये मी दूध घातलं आणि थोडंसं आलं देखील ठेचायचे, पण आलं आणखीन मी त्यामध्ये घातलेलं नाहीये. तर म्हटलं इथे शेंगदाण्याचं कूट जळून जाईल, तोपर्यंत म्हटलं साबुदाण्याकडे जरा लक्ष द्यावं. मीठ घालायला घेतलं, पण मिठाच्या डब्यामध्ये मीठच नव्हतं. म्हणून मग मी आता मिठाच्या डब्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. शक्यतो आपल्या जेवणामध्ये ना सफेद मीठ असावं. म्हणजे बरेच जण असं म्हणतात, की सैंधव मीठ चांगलं असतं आहारासाठी. पण तुम्हाला खरं सांगू का, सफेद मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे थायरॉईड किंवा मग जे गलगंड ज्याला म्हणतो ना आपण गॉइटर वगैरे, तर तसे आजार शक्यतो होत नाही. म्हणून ना जेवणामध्ये शक्यतो आपल्या सफेद मीठ असावं आणि मग जे पिंक सॉल्ट वगैरे जे आपण म्हणतो, तर ते कशामध्ये आपण वापरू शकतो. तर ते जे पिंक सॉल्ट आहे ना, जेव्हा-जेव्हा आपण सॅलड करतो, कोशिंबीर करतो, तर त्याच्यामध्ये आपण थोडंफार घालू शकतो पिंक सॉल्ट. आता पिंक सॉल्टमध्ये ना आयोडीनचं प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. म्हणून ना आयोडीन हे आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे आणि म्हणून आयोडीन मिळवण्यासाठी सफेद मीठ नक्की खाल्लं पाहिजे. तर इथे चहा छान उकळला होता आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं ठेचून घातलं आणि एका साईडला साबुदाणा जो होता तर तो मी परतून छान असं झाकण ठेवून घेतलेलं आहे. एक छान अशी दणदणीत वाफ काढायची आणि पुन्हा एकदा साबुदाणा असा 1-2दा असा परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकत असाल साबुदाणा किती मोकळा सुटसुटीत झालाय. उपवासाला शक्यतो मी साबुदाणा बनवत नाही, कारण की असं म्हणतात, की उपवासाला ना असे जड पदार्थ खायचे नसतात आणि मुळात आपण उपवास कशासाठी करत असतो, म्हणजे याच्या पाठीमागे बरेच जण श्रद्धेने उपवास करत असतील. पण माझ्या मते उपवास जो आहे ना, तर एक दिवस आपल्या पोटाला आराम मिळावा यासाठी आपण उपवास करत असतो. म्हणजे मी तरी निदान त्यासाठी करते. तर आता जर आपण साबुदाणा वगैरे खाल्ला ना, तो पचायला खूप जड असतो आणि म्हणून ना, जेव्हा-जेव्हा आपला उपवास असेल ना, तर त्यावेळेस फक्त फळांचं सेवन करावं, असं माझं प्रामाणिक
वैयक्तिक मत आहे. तर इथे मी साबुदाणा तयार केला होता नाश्त्यासाठी, उपवास वगैरे काही नाहीये कोणाचा इथे. तर 2 प्लेट तयार केल्या, तर 1 प्लेट मी निलयसाठी आणि 1 प्लेट मी माझ्यासाठी. तर निलयला शक्यतो साबुदाणा वगैरे फार आवडतो, म्हणून मग मी त्याच्या आवडीचा आज नाश्ता बनवला. आणि इथे हॉलमध्ये येऊन मी आता माझा नाश्ता करतेय आणि मस्तपैकी आल्याचा चहा. आणि आज ना वातावरण असं म्हणजे थोडंसं ढगाळ होतंय आणि थोडंसं असं वाटतं की पाऊस वगैरे पडेल काय, पण गरम इतकं प्रचंड होतंय काय सांगू तुम्हाला. तर थोडा वेळ माझ्याकडे शिल्लक होता आणि मग मी ना सकाळी थोडंसं म्हणजे माझ्या मोबाईलवर मी जेव्हा बघितलं तेव्हा मला ना एक साऊथचा मूव्ही फार बघावासा वाटत होता आणि म्हणून मग मी काय केलं, टॅबवरती तो साऊथचा मूव्ही लावलेला आहे. तर तुम्ही तो साऊथचा मूव्ही पाहिला असेल, डिअर कॉम्रेड म्हणून. तर मला फार आवडला म्हणून मग मी थोडासा साऊथचा मूव्ही बघत बसले. पण कंटिन्यू असं काही मला बघता आला नाही. मध्ये-मध्ये पॉज करून मध्ये-मध्ये माझी कामं अशी सुरू होती. तर किचनमध्ये आले कारण की स्वयंपाक देखील बाकी होता माझा. तर इकडे एका साईडला मी कुकर लावला आणि आता इथे ना लसूण थोडासा निवडलेला होता. आणखीन थोडासा निवडायचा बाकी होता. तर म्हटलं चला बसल्या-बसल्या तेवढं लसूण मी निवडून घेते. ही छोटी-छोटी आपली तयारी असते ना कामाची, जसं की लसूण निवडून ठेवणं किंवा रात्री जर तुम्ही साबुदाणा भिजत घातला, तर सकाळी तो आयत्या वेळेला पटकन करता येतो आणि मुळात तो खूप छान बनतो. तर ही छोटी-छोटी कामं जर आपण करून ठेवली ना, तर आयत्या वेळेला आपली जी दुसऱ्या दिवशीची किंवा आयत्या वेळेची जी कामं असतात ना, तर ती झटपट होतात आणि मुळात म्हणजे अ, लसूण निवडायला किंवा मग इतर गोष्टी करायला जास्त वेळ वगैरे घेत नाही. तर आता मी लसूण जास्तीचा का निवडला होता, कारण की एक्स्ट्राचा लसूण आपल्याला सारखा लागतच असतो स्वयंपाकामध्ये. आणि ही जी फिश होती, तर फिश मी फ्रीझरमध्ये मॅरिनेट करून ठेवलेली हळद, मीठ, तिखट वगैरे लावून. तर रात्रीच ती फिश मी आणून ठेवली होती. तर रात्री मी काही बनवलं नाही. तर म्हटलं की आता ही फिश जी आहे ना, तर दुसऱ्या दिवशी दुपारी आपण बनवू शकतो. तर आजच्या जेवणामध्ये आहे वरण-भात आणि मस्तपैकी आलं लसणातली फिश. तर हे जे म्हणजे मसाला लावलेले हे पीस होते ना, तर आलं लसूण छान असं फ्राय करून घेतलं ठेचलेलं तेलामध्ये आणि आता ही मॅरिनेट केलेली फिश या तेलामध्ये मी छान अशी परतून घेते. आलं लसणाची फोडणी जर तुम्ही या फिशला घातली ना आणि फ्राय न करता फक्त अशी 1 ते 2 वाफेवर ही फिश आपण वाफवून शिजवली ना, इतकी जबरदस्त लागते ना चवीला आणि मुळात फिश फ्राय करण्याची देखील तुम्हाला आवश्यकता लागणार नाही. इतकी टेस्टी ही फिश होते. एकीकडे फिश होतीये आणि आज ना कचऱ्याच्या डब्यातली जी मेन पिशवी होती ना कचऱ्याची, तर ती मी कचरावाल्याला देऊन टाकली होती आणि डब्बा आता व्यवस्थित स्वच्छ होता. तर म्हटलं आता ह्या डब्याच्या पिशव्या बदलाव्यात. तर ना बऱ्याचदा असं होतं, की कचऱ्याचा डब्बा आपण म्हणजे बऱ्याचशा गृहिणी रोजच्या रोज धुत असतील नसतील मला माहिती नाही. पण साधारणपणे महिन्यातून 2 ते 3 वेळा कचऱ्याचा डब्बा धुतला पाहिजे. जर तुमच्याकडे तेवढा देखील वेळ नसेल ना, तर स्वच्छ धुतलेल्या कचऱ्याच्या डब्याला ना आतमधून अशा प्रकारची एक डस्टबिन बॅग लावायची आणि ती ना पाठीमागून अशी घट्ट त्याची गाठ बांधून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं डब्यामध्ये ही पिशवी फिक्स होऊन जाते. जेव्हा तुम्ही ही गाठ सोडून पिशवी काढाल तेव्हाच ती निघते. आणि दुसरी पिशवी आपण त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये ओला कचरा वगैरे तुम्ही ठेवू शकता. आता जेव्हा-जेव्हा तुम्हाला म्हणजे कचऱ्याची पिशवी द्यायची असेल ना, अलगद वरची पिशवी देऊ शकता आणि आतमध्ये पिशवी ठेवल्यामुळे ना कचऱ्याचा डब्बा काही ओला वगैरे होत नाही आणि खराब होत नाही मुळात. आणि ज्या-ज्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल, की आता ही पिशवी बदलली पाहिजे आणि हा डब्बा आपण म्हणजे धुतला वगैरे पाहिजे, तर तुम्ही ती पिशवी काढू शकता. पण ती पिशवी काढल्यानंतर देखील तुम्हाला असं जाणवेल, की डब्बा आतून स्वच्छच आहे. अजिबात कुठे ओला वगैरे झालेला नसतो. तर अशा प्रकारे तुम्ही वेळ वाचवण्यासाठी या छोट्या-छोट्या ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. आता ही डस्टबिनला मी 2 पिशव्या लावल्या आणि जो ओला कचरा वगैरे होता, कांद्याचा वगैरे कचरा आणि थोडंफार काही भाजीचा वगैरे कचरा होता, तर तो मी डस्टबिनमध्ये घातला आणि हा डस्टबिन ना मी सिंकच्या खाली ठेवून देते. मुळात सिंकच्या खाली डस्टबिन ठेवत असताना 2 पिशव्या डस्टबिनला लावा आणि डस्टबिनचं झाकण पॅक असेल अशा पद्धतीने ठेवून द्या. आणि दुसरी गोष्ट सिंकचं झाकण मस्तपैकी बंद करून घ्या. आता अशा प्रकारे मी 1 ते 2 टिप मी तुम्हाला सांगितले आहेत आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे बऱ्याच गृहिणींकडे ॲल्युमिनियमची कढई असते आणि ॲल्युमिनियमची कढई वारंवार वापरून ना ती त्याची शायनिंग थोडीशी गेलेली असते आणि थोडासा काळपट असा रंग त्या कढईला येत जातो. तर ही कढई ना वेळच्या वेळेवर स्वच्छ केली तर मस्त असं चकचकीत कढया तुमच्या निघू शकतात. तर आज मी ॲल्युमिनियमच्या कढईबद्दल बोलते. तर आता ही ॲल्युमिनियमची कढई जर तुम्हाला स्वच्छ करायची असेल ना, तर अंघोळीचे साबण जे आपण वापरतो
वापरतो. कोणतेही अंघोळीचे साबण घ्या, त्याचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे असे उरलेलेच असतात. तर त्या तुकड्याचा उपयोग ना ॲल्युमिनियमची कढई किंवा ॲल्युमिनियमचे डबे घासण्यासाठी करू शकता. तर ही कढई ज्यावेळेस मी या साबणाने घासली ना, तर तुम्हाला मी धुवून पण दाखवते किती शाईन येते. आणि मुळात म्हणजे इतर कोणते साबण किंवा लिक्विड डिशवॉश घासून त्याने जर भांडी घासली ना, तर पाहिजे तितकी शाईन येत नाही, जितकी अंघोळीच्या साबणाने घासल्यानंतर येते. तर हा बघा, हा किती फेस झाला या कढईचा साबणाचा. आणि आता ही कढई मी घासून ठेवलेली आणि आता हिला धुवून देखील दाखवते तुम्हाला किती स्वच्छ निघालेली आहे ती. आणि मुळात या साबणाने कढई स्वच्छ करत असताना जास्त काही वेळ लागत नाही आणि मेहनत देखील लागत नाही. तर अशा प्रकारची जेव्हा साफसफाईची कामं असतात ना, तर ॲल्युमिनियमची भांडी शक्यतो अंघोळीच्या साबणाने म्हणजे कोणताही साबण तुम्ही घेऊ शकता. संतूर म्हणा, डव म्हणा कोणताही, आणि त्या साबणाने तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी अशी स्वच्छ करू शकता. आता ही कढई मी स्वच्छ धुवून ठेवली आणि तुम्हाला दिसत असेल किती शायनिंग आलेली या कढईला. तर दिवाळीच्या वेळेस ना आपण अशी खूप सारी साफसफाई काढतो आणि ती साफसफाई झटपट व्हावी असं आपल्याला वाटत असतं. तर अशा वेळेस ना आपल्याच घरामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी अशा असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाहीत. अशा वेळेस तुम्ही या छोट्या-मोठ्या टिप्सचा वापर करू शकता. तर ही कढई बघा आतून बाहेरून किती स्वच्छ दिसते. ती बाहेरून थोडेसे डाग आहेत, पण ती आणखीन 1 ते 2 धुण्यामध्ये निघून जाईल. तर असा होता आजचा माझा दिवस आणि आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.